मोबाईलवर सध्या रील्सचा ट्रेंड सुरू आहे। स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी अनेक जण सोशल मीडियाचा वापर करतात, पण एका महिलेला एका रीलसाठी तब्बल 21 लाख रुपये मोजावे लागलेत। होय, 21 लाखांची रील ऐकून धक्का बसला असेल ना? पाहुयात काय आहे प्रकरण। तर घटनेची सुरुवात झाली एका चोरीच्या तक्रारीनं। अकोला शहरातील जुनं शहर पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या तक्रारीनं पोलिसांनाही सुरुवातीला वाटलं की ही एक साधी चोरी आहे, पण यामागं एक धक्कादायक सत्य होतं। अकोला शहरातील जुने शहर पोलीस ठाण्यात 13 फेब्रुवारीला नेहा राजेश सावदेकर यांनी तक्रार दाखल केली। फिर्यादीनं 12 फेब्रुवारीला संध्याकाळी 6:30 वाजताच्या सुमारास शेजारच्या गवई यांच्या घरी कामानिमित्त गेले असता अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरात प्रवेश केला आणि सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा ऐवज लंपास केला। यामध्ये सोन्याचा नेकलेस, 2 मोठे नेकलेस, सोन्याची चेन आणि लॉकेट, 3 अंगठ्या, 2 पोत, ब्रेसलेट, लहान नेकलेस आणि रोख रक्कम 90,000 रुपये असा एकूण 138 ग्रॅम सोनाचे दागिने असा मुद्देमाल चोरीला गेला होता। या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। ही चोरी एकूण सुमारे 20 लाखांच्या घरात होती। पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला खरा, पण लवकरच या प्रकरणात एक नाट्यमय वळण आलं, त्याची कल्पना खुद्द पोलिसांनाही नव्हती। पोलीस स्टेशन जुने शहर येथील सागर कॉलनीमधील रहिवासी नेहा सावदेकर यांनी पोलीस स्टेशनला 12 तारखेला तक्रार दिली की त्यांच्या घरासमोर त्या 12 तारखेला दुपारी रील काढत असताना घरून बाजूलाच हजर होत्या आणि रील काढून घरी गेल्यानंतर त्यांच्या घरात चोरी झाल्याची तक्रार त्यांनी दिली। जवळपास 150 ग्रॅमच्या वर सोने आणि काही नगदी कॅश, 90,000च्या वर नगदी कॅश असा जवळपास त्यांचा जो मुद्देमाल आहे 20 लाखाच्या जवळपास त्यांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी दिल्याने सदरचा गुन्हा पोलिसांना दाखल केला आणि तात्काळ घटनास्थळी जाऊन तसेच काही तांत्रिक पुरावे मिळतात काही अनुषंगाने तात्काळ तपास सुरू करण्यात आला। त्या अनुषंगाने काही संशयित लोक, तांत्रिक तपास मुद्द्यात गोपनीय माहिती याच्या आधारे पोलीस स्टेशन जुने शहराचे अधिकारी अंमलदार डिबेटेसर अंमलदार यांनी गोपनीय माहिती प्राप्त केली आणि त्या अनुषंगाने जी फिर्यादी आहे नेहा सावदेकर यांच्याच सोबत असणारी त्यांची मैत्रीण यांनी त्यांचा विश्वास संपादन करून तसेच त्यांच्या घरामध्ये जेव्हा रील काढत होत्या त्या रील काढत असताना त्यांना त्यामध्ये गुंतवून ही चोरी केली आणि त्यांचे जुने मित्र यांच्याकडे ते संपूर्ण सोन्याचे दागिने दिले अशी माहिती आम्हाला प्राप्त झाली। तक्रार करणाऱ्या नेहा सावदेकर यांच्या शेजारी राहणाऱ्या समीक्षा गवई या महिलेसोबत मैत्री झाली होती। ही मैत्री दिवसेंदिवस अधिकच घट्ट झाली आणि आरोपी महिलेनं फिर्यादी नेहाचा विश्वास संपादित केला। त्या दोघी जणी एकत्र रील करायच्या। घटनेच्या दिवशी म्हणजेच 12 फेब्रुवारीला याच मैत्रिणीनं मैत्रिणीचा विश्वासघात केला। रील बनवण्याच्या बहाण्यानं आरोपी मैत्रिणीनं नेहा सावदेकर यांना आपल्या घरात बोलवलं आणि रील करायची तयारी केली। त्यानंतर फिर्यादीचं लक्ष विचलित करत घरातून एकूण 20 लाखांचा ऐवज लंपास केला। पोलिसांनी गोपनीय माहिती मिळवत आरोपी महिलेची आणि तिच्या साथीदारांची विचारपूस सुरू केली आणि अखेर पोलिसांना यश आलं। या सगळ्यांनी चोरीची कबुली दिली। मैत्रीण समीक्षा गवईनं प्रियकराच्या मदतीनं ही चोरी केल्याचं समोर आलं। जुने शहर पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेल्या एकूण 20 ते 21 लाखांचा ऐवज जप्त केलाय। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये समीक्षा गवई, वैभव गोपनारायण, ऋत्विक शृंगारे आणि समीर तेलखंडे यांचा समावेश आहे। अकोला पोलिसांनी 24 तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावून आरोपींना गजाआड केलंय। या घटनेबद्दल आणि पोलीस चौकशीबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका। अकोलाहून प्रज्ञानंद थोरातसह ब्युरो रिपोर्ट, lokmat.com।